नमस्कार मंडळी. मी गेले होते मनालीला. निरभ्र आकाश, लांब लांब रस्ते, ऊन पडलेलं आणि तरीसुद्धा वाजणारी थंडी, मॉल रोडवरची झगमग आणि तिथे 100 रुपयात हे लाईव्ह पेंटिंग काढून माझं नाव टाकून घेतलं होतं. इथे आल्याची आठवण कायम सोबत राहावी म्हणून. मग गेलो भीमकुंडला, ज्याला नेहरू कुंड असं देखील म्हणतात, आणि त्यानंतर गेलो हिडिंबा देवी मंदिराला. पांडवांपैकी एक असलेल्या भीमाची ही बायको राक्षसी असली तरी देवीप्रमाणे हिला पूजलं जातं. सुंदर पाईन वृक्षांनी वेढलेला हा परिसर, इथे घटोत्कचाचं मंदिर सुद्धा आहे. नंतर गेलो मणिकरण साहिब गुरुद्वारा. इथे वाहतात हे गरम पाण्याचे झरे आणि इथला प्रसाद देखील या झऱ्यांमध्ये शिजवला जातो. देवी पार्वतीच्या तुटलेल्या माळेचा मणी इथे पडला म्हणून नाव पडलं मणिकरण. अशा प्रकारे अतिशय थंडीत हे गरम पाण्याचे वाहणारे झरे म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल. आणि मग तिथून पुढे गेलो नगर कॅसलला. तसा हा सुंदर राजवाडा आहे, पण इथे जव्वी मेट मूवीचं शूटिंग देखील झालेलं आहे. आणि आता मनालीला गेलो आहे म्हटल्यावर ॲडव्हेंचर तर करणारच. व्यास नदीवर रिव्हर राफ्टिंगचा हा अनुभव नेहमी माझ्यासोबत राहील. थंड थंड पाण्याचे अंगावर उडणारे थेंब जणू काही शहाराच आणत होते. झिप लाईनिंग करताना वरतून एकदम नदी छोटीशी दिसते आणि जोरात येणारा वाऱ्याचा आवाज सोबत असतो. असे सुंदर सुंदर दृश्य बघायला मनालीला नक्की यावं. आणि सगळ्यात शेवटी आम्ही गेलो पॅराग्लायडिंग करायला. विमानात बसण्यापेक्षाही मला हा अनुभव जास्त थ्रिलिंग वाटला. हवेत पंख लावून उडण्याची ही संधी माझ्या नेहमी लक्षात राहील. आणि अशाच ट्रॅव्हल ब्लॉग्ससाठी नक्की मला फॉलो करा. थँक्यू.